तर डे 4 मध्ये आपण हे सर्व एलिमेंट्स प्रॉपर ड्रॉ करणार आहोत आणि हे एलिमेंट्स कुठे कुठे यूज होतात ते सुद्धा बघणार आहोत. चला मग आपण स्टेप वाईज हे एलिमेंट्स बघूया. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा माझ्या या फ्री मेहंदी कोर्समध्ये जर तुम्ही बिगिनर्स असाल तर या कोर्सचे सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येण्यासाठी माझ्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर माझ्या या व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्हाला सुद्धा घर बसल्या एक प्रोफेशनल मेहंदी आर्टिस्ट व्हायचा असेल तर तुम्ही हा कोर्स सुरुवातीपासून बघू शकता आणि त्याचबरोबर माझ्यासोबतही प्रॅक्टिस करू शकता. चला तर मग स्टार्ट करूया. तर सुरुवातीला आहेत वेव्स. वेव्स हे कसे काढायचे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. त्याच पद्धतीने आपल्याला काढायचे आहेत. पण तुमचे जर हे वेव्स खालीवर होत असतील किंवा अनइवन येत असतील तर तुम्हाला सुरुवातीला अशी एक लाईन फेंट लाईन काढायची आहे. असं केल्यामुळे तुम्हाला एक गाईडलाईन मिळेल. त्यानंतर तुम्ही हे बघा असं प्रॅक्टिस करू शकता जेणेकरून तुमच्या हाताची प्रॅक्टिस पण होईल आणि तुमचे वेव्स पण एकसारखे येतील. जोपर्यंत तुमचा हात बसणार नाही तोपर्यंत असं तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे. हे थोडे डीप वेव्ह झाले. मी तुम्हाला अजून थोडंसं नॉर्मली वेव्स दाखवते. हे तुम्हाला बॉक्स भरून करायचे आहेत प्रॅक्टिस. हे बघा अशा पद्धतीचे वेव्स काढायचे आहेत. ओके, समजलं? या टेक्निकने जर तुम्ही वेव्स काढून अशीच प्रॅक्टिस केली तर तुमचे वेव्स लवकरच परफेक्ट येतील. हे वेव्स आपण कुठे यूज करतो? सपोज इथे हंस काढला आहे. ओके, तर याच्या खाली हे वेव्स आपण यूज करतो. याच्या खाली हे वेव्स आपण अशा प्रकारे यूज करतो. ओके, हे हंस काढायला आपण नंतर शिकणारच आहोत. त्यानंतर या वेव्सचं यूज बॉक्स डिझाईनमध्ये पण होतो. हे बघा अशा पद्धतीने आपण फिल करण्यासाठी ही डिझाईन यूज करू शकतो. हे आपण नंतर बघणारच आहे. अशा पद्धतीने ही डिझाईन यूज होते. नेक्स्ट आहे स्प्रिंग. स्प्रिंग मी तुम्हाला सांगितली होती कशी काढायची. बघा अशा पद्धतीने स्प्रिंग आपल्याला ड्रॉ करायची आहे. जे कोणी बिगिनर्स आहेत त्यांना फक्त त्यांच्या कोनच्या नोझलवरतीच लक्ष द्यायचं आहे आणि स्वतःच्या हातावरती. तेव्हाच तुमच्या मेहंदीमध्ये फिनिशिंग येईल. तुम्ही बघू शकता माझी सर्व स्प्रिंग एकसारखी आलेली आहे. याला सुद्धा तुम्ही सेम टेक्निक यूज करून काढू शकता. तुमची स्प्रिंग एकसारखी येण्यासाठी. ओके, तर मी या लाईनची गाईडलाईन घेऊन अशा पद्धतीने याच्या आतच ही स्प्रिंग क्रिएट करत आहे आणि मी प्रॅक्टिस करताना असंच करेल जेणेकरून माझी स्प्रिंग व्यवस्थित येईल आणि माझी प्रॅक्टिससुद्धा होईल प्रॉपर. ओके, तर ही स्प्रिंग आपण सपोज ही डिझाईन आहे.
तर यामध्ये आपण अशा पद्धतीने सुद्धा स्प्रिंगचा यूज करू शकतो. अशा पद्धतीचे डिझाईन काढतो. हे बघा, अशा पद्धतीचे डिझाईन काढतो. त्याऐवजी आपण ही स्प्रिंग यूज करू शकतो. ओके. त्यानंतर हा राहिलेला पार्ट डार्क करते आणि हा सुद्धा पार्ट मी डार्क करते. अशा पद्धतीने आपण या स्प्रिंगच्या मदतीने डिझाईन क्रिएट करू शकतो. ओके. तर हे सुद्धा तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस करायचं आहे. मी जस्ट तुम्हाला हे काढण्याची प्रॉपर टेक्निक सांगते, जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिस करताना काही अडचण येणार नाही किंवा प्रॅक्टिस करताना तुम्हाला हे इझी वाटेल. तर नेक्स्ट आहे आपलं झिगझॅग. ओके. ही माझी लाईन थोडीशी क्रॉस आली आहे, तशी तुमची सुद्धा येऊ शकते. त्यासाठी मी आधी एक छोटीशी बारीक मला विजिबल होईल अशी मी लाईन ड्रॉ करेल. त्यानंतर मी याच्यावरती झिगझॅग काढेल, जेणेकरून माझे झिगझॅगसुद्धा एकसारखे येतील आणि एका लाईनमध्ये येतील. ओके. यामध्येच मोठे सुद्धा झिगझॅग येतात व्ही शेपचे, ते सुद्धा अशा डिझाईनला आपण यूज करू शकतो. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढाच तुमच्या हातामध्ये फिनिशिंग येणार आहे. ओके. हे झिगझॅग लाईन आपण ते सुद्धा बॉक्स फिलरमध्ये यूज करू शकतो. तुम्ही जसं आडव्या झिगझॅग लाईनची प्रॅक्टिस करता तसंच उभ्या सुद्धा करायला हव्यात आणि तिरक्या सुद्धा. हे सुद्धा फिलर यूज करतात चेक्समध्ये. ओके. हे तर मी तुम्हाला सांगितलंच आहे. अशा डिझाईनमध्ये सुद्धा किंवा सपोज एखाद्या बेल्टमध्ये आधी मला केवढे काढायचे आहेत तेवढी लाईन मी काढून घेतली. त्यानंतर हा झिगझॅग पॅटर्न काढते. ओके. यात तुम्ही डॉट्ससुद्धा देऊ शकता किंवा हे अशा प्रकारे फिलसुद्धा करू शकता किंवा हे असे लाईनसुद्धा काढू शकता काय, किंवा एक आड एक तुम्ही याला डार्कसुद्धा करू शकता. तुम्हाला जसं चांगलं वाटेल, तुम्हाला जसं क्रिएट करायचं आहे तसं तुम्ही क्रिएट करू शकता. नेक्स्ट आहे डॉट्स. डॉट्समध्ये तुम्हाला फक्त प्रेशरवरती काम करायचं आहे. जेवढे मोठे डॉट्स तुम्ही एका जाग्याला प्रेशर देऊन क्रिएट करू शकता तेवढे डॉट्स काढायचे आहेत. काय लोक काय करतात, हे बघा, असं राऊंड 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 करायचं आणि सोडून द्यायचं. हे राऊंड 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 करतात, सोडून देतात. काही जणांची ही पद्धत आहे, पण ही पद्धत चुकीची आहे. तुम्हाला याच पद्धतीने डॉट्स काढायचे आहेत. तुम्ही बघू शकता हे काढलेले डॉट्स आणि मी वरील काढलेले डॉट्स यामध्ये तुम्हाला फरक दिसतच असेल. त्याच्यामुळे आपल्याला एकाच जागी कोणचं नोझल ठेवायचं आहे आणि प्रेस करायचं आहे. तुम्हाला जेवढा मोठा डॉट हवा आहे
तेवढा तुम्ही एकाच जागी कोणचं नोझल ठेवून तो डॉट क्रिएट करायचा आहे. मला जर छोटा हवा असेल तर मी अशा पद्धतीने छोटे डॉट्स क्रिएट करेल. तुम्ही बघू शकता माझ्या डॉट्समध्ये किती फिनिशिंग येत आहे. त्याच्यामुळे आपल्याला याच पद्धतीने डॉट्स काढायचे आहेत. हे डॉट्स आपण बेल्टमध्ये अशा पद्धतीने यूज करतो. बघा, हे डॉट्स फक्त बेल्टमध्येच नाही बऱ्याच ठिकाणी यूज होतात. ते नंतर तुम्हाला डिझाईन काढताना लक्षात येईलच. हे आपले बेसिक एलिमेंट्स क्लिअर झाले की आपण बेसिक हँड्सकडे किंवा अरेबिक डिझाईनकडे वळणार आहोत. त्यानंतर बेसिक हँडची प्रॉपर प्रॅक्टिस झाल्यानंतर मगच आपण ॲडव्हान्सकडे निघणार आहोत. माझी फील करायची टेक्निक तुम्ही बघू शकता. मी अशा पद्धतीने वगैरे असं काही करत नाही आहे. मी जस्ट प्रेस करते आणि माझा हात हलवते, एवढंच. अशा पद्धतीने आपण या डॉट्सचा यूज करू शकतो. आता नेक्स्ट आहे स्कॅलप्स. स्कॅलप्स हे मागच्या व्हिडिओमध्ये ही तुम्हाला सांगितलं होतं, पण हे यस साईजचे स्कॅलप्स आहेत, जे की तुम्हाला एकदम बारीक काढायचे आहेत. इथे तुम्ही बघू शकता, हे स्कॅलप्स काढताना तुमचं मन आणि तुमचं ध्यान सर्व तुमच्या हातावर आणि कोनच्या नोझलवरती पाहिजे. तेव्हाच तुम्ही हे एका प्रॉपर शेपमध्ये, एका लाईनमध्ये काढू शकाल फिनिशिंगमध्ये. इथे बघू शकता, हे आहेत यस साईजचे स्कॅलप्स. मी अजून एक लाईन काढून दाखवते. जर तुम्हाला याच्यापेक्षा लहान ट्राय करायचं असेल तर ते सुद्धा करू शकता. जेवढं तुमच्या कोणचं नोझल लहान असेल तेवढे तुम्ही नाजूक काम करू शकता. जेवढं कोणचं नोझल मोठं असेल तेवढंच तुमच्या डिझाईनचा फापड पसारा होणार आहे. त्याच्यामुळे कोणचे नोझल बनवताना आपल्याला व्यवस्थित मेजरमेंट घेऊन बनवायचे आहेत. आणि हे काम आपल्याला अलगद हाताने करायचं आहे, कोण घासायचं नाही आहे. ओके, जास्त काही डिफरन्स नाही आहे, थोडासाच आहे. त्यानंतर हे असे तुम्ही बरेच बॉक्स प्रॅक्टिस करू शकता. ते तुमच्यावरती डिपेंड आहे. जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुमचाच फायदा आहे. त्याच्यामुळे होता होईल तेवढा टाईम मिळेल तसं प्रॅक्टिस करत चला. हे स्कॅलप्स आपण बेल्ट्समध्ये जास्त यूज करतो किंवा एखादी डिझायनिंगचं एंडिंग झालं असेल तर हे स्कॅलप्स आपण यूज करतो. सपोज मी आता इथे एक बॉर्डर ड्रॉ केलेली आहे, एक बेल्ट काढलेला आहे. मी आता याला फिल करते. देन आता मी याच्या साईडला स्कॅलप्स काढते. या एकाच पद्धतीने आपल्या स्कॅलपची प्रॅक्टिस होणार नाही आहे. बऱ्याच पद्धती आहेत, बरेच डिझाईन आहेत, त्यामध्ये सुद्धा तुमची स्कॅलपची प्रॅक्टिस होऊन जाईल. इथे बघू शकता, मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल देते.
की अशा पद्धतीने आपण हे एलिमेंट्स यूज करू शकतो. ओके, त्यानंतर आहे एम साइज स्कॅलप. तुम्ही जर लाईन ड्रॉ करताना ती लाईन जर तुटली तर ती तशीच कंटिन्यू करायची आहे आणि नंतर येऊन त्याला व्यवस्थित करायचं आहे. जर ही लाईन तुमची तुटली तर तुम्ही तीच लाईन इथून परत ड्रॉ करणार नाही. ही चुकीची पद्धत आहे. त्यामुळे या पद्धतीने तुम्ही लाईन ड्रॉ करायचे. तर चला आपले मीडियम साईजचे स्कॅलप्स बघूया. हे तुम्हाला दिसत असेल, मी त्या स्कॅलप्सपेक्षा थोडेसे मोठे स्कॅलप्स काढलेले आहेत. या कंपॅरिझनमध्ये तुम्हाला दिसतच असेल. हे स्कॅलपसुद्धा तुम्ही बॉर्डर डिझाईनला यूज करू शकता, पण ते तुमच्यावरती डिपेंड आहे किंवा कोणत्या नोझलवरती डिपेंड आहे की तुम्हाला किती लहान स्कॅलप्स काढायचे आहेत. जेवढे लहान तुम्ही स्कॅलप्स काढाल तेवढ्या तुमच्या मेहंदीला फिनिशिंग येणार आहे. त्याच्यामुळे होता होईल तेवढे तुम्ही स्कॅलप्स छोटे काढायचा प्रयत्न करा. आता या स्कॅलपचा यूज आपण बेल्टमध्ये करू शकतो आणि तो कशा पद्धतीने ते मी आता दाखवते. तर मी आता इथे स्मॉल स्कॅलप्स काढते. प्रॅक्टिस करताना सुरुवातीला तुम्हाला स्लोच प्रॅक्टिस करायची आहे, जोपर्यंत तुमच्या कामामध्ये परफेक्शन येत नाही तोपर्यंत. आता त्यानंतर मी मिडलला हे जे मोठे स्कॅलप आहेत म्हणजेच एम साईजचे स्कॅलप जे आहेत ते ड्रॉ करते. हे डिझाईन आपण बेल्ट्समध्ये यूज करू शकतो. त्यानंतर मी अजून स्मॉल स्कॅलप्स काढते. तुम्हाला दिसत असेल इथे एक आपला बेल्ट क्रिएट झालेला आहे. आता मी याचा एंड करण्यासाठी इथे एक लाईन ड्रॉ करेल. त्यानंतर ही लाईन मी अशी फिल करून घेईल. त्याच्या आतला जो काही पार्ट आहे तो एकाच वेळेस फिल होईल अशा पद्धतीने फिल करायचे. त्यानंतर मी अजून एक लाईन ड्रॉ करेल. ओके, जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही एकाआड एक सुद्धा हे स्कॅलप्स फिल करू शकता. ते तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही कोणकोणती क्रिएटिव्हिटी ह्याच्यात करताय. असं सुद्धा डिझाईन तुम्ही क्रिएट करू शकता. ओके, त्यानंतर आहे एल साईज स्कॅलप्स. आता हे स्कॅलप्स या दोन्ही स्कॅलपपेक्षा कंपॅरिझनला मोठे असणार आहेत, जसे की तुम्ही आता बघत आहात. हे मोठे जरी असले तरी एकसारखा काढायचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला.
आणि हे सुद्धा बेल्टमध्येच यूज होतात किंवा इतर ठिकाणी सुद्धा तुम्ही यूज करू शकता. जसजसे तुम्ही डिझाईन काढायला शिकाल तसतसे तुम्हाला सर्व डाऊट्स क्लिअर होतील. आता ही सुद्धा डिझाईन मी बेल्टमध्ये कशा पद्धतीने तुम्ही यूज करू शकता ते दाखवेल. त्यासाठी मी आधी छोटे स्कॅलप्स काढते, स्मॉल. मी व्हिडिओ अजिबात पळवत नाहीये. त्यानंतर मी हे मोठे स्कॅलप्स ड्रॉ करणार आहे, जे की एल साईजचे आहेत. या स्कॅलपची सुद्धा तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस करावी लागणार आहे एकसारखे येण्यासाठी. हे स्कॅलप काढताना सुद्धा तुम्ही ही जी मी टेक्निक सांगितली आहे, हे वरी आणि खालच्या साईडला लाईन मारून त्या लाईनच्या मध्ये ही स्प्रिंग जशी मी काढली आहे तीच टेक्निक तुम्ही याला सुद्धा यूज करू शकता एकसारखं येण्यासाठी. आता मी याच्यानंतर अजून एक लाईन ड्रॉ करेल. त्यानंतर हा पोर्शन मी पूर्ण फिल करून टाकेल. ही सुद्धा आपली एक बॉर्डर डिझाईन झालेली आहे, म्हणजेच बेल्ट. ओके, हेच तुम्ही या ठिकाणी सुद्धा कर्व डिझाईनमध्ये सुद्धा यूज करू शकता. तुमच्या माइंडने, तुमच्या क्रिएटिव्हिटीने तुम्ही याला कुठं कुठं अजून यूज करू शकता, तिथे यूज करायचं आहे. असं नाही की तुम्ही स्ट्रेट फक्त बॉर्डरमध्ये किंवा बेल्टमध्येच यूज केलं पाहिजे किंवा कर्वमध्येच यूज केलं पाहिजे, असं काही नाही आहे. अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही यूज करू शकता. आता नेक्स्ट आहे एक्सेल. हा खूपच मोठा आहे. याच्या कंपॅरिझनसाठी, म्हणजेच या तिन्हीच्या कंपॅरिझनमध्ये तुम्हाला व्यवस्थित फरक दिसावा त्यासाठी मी आधी छोटे स्मॉल स्कॅलप काढते. त्यानंतर मी मीडियम साईजचे स्कॅलप काढते. इथे तुम्हाला सर्व स्कॅलप्सचा फरक दिसून येईल. ओके, त्यानंतर आहेत एल शेपचे स्कॅलप्स. ओके, आणि आता आहे एक्सेल. एक्सेलमध्ये तुम्ही एवढे सुद्धा काढू शकता किंवा याच्यापेक्षा मोठे सुद्धा काढू शकता. तुम्हाला यात कोणती क्रिएटिव्हिटी करायची, कोणती डिझाईन करायची, त्यानुसार हे जे कर्व्स आहेत, स्कॅलप्स आहेत, ते वाढवू शकता. आता सपोज मला जर याच्यापेक्षा मोठी डिझाईन क्रिएट करायची असेल तर मी आपण एवढे मोठे स्कॅलप काढून याचा काय उपयोग करू शकतो किंवा याच्यातून अजून काय डिझाईन क्रिएट करू शकतो हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. असे सुद्धा स्कॅलप्स तुम्ही काढू शकता. ते स्कॅलप्स आहेत, याला तुम्ही कर्व सुद्धा बोलू शकता, कारण हे स्कॅलप्सचे आपण मोठ्या
साईजमध्ये काढलेले आहेत. त्यानंतर आहे आता कर्व्स. कर्व्समध्ये तुम्हाला या पद्धतीचे कर्व्स प्रॅक्टिस करायचे आहेत. ओके, हात उचलून काम करायचं आहे, तेव्हाच तुमच्या लाईनमध्ये फिनिशिंग येईल. दोन्ही साईडने प्रॅक्टिस करायची. तुमच्या हाताला प्रत्येक वळण लागलं पाहिजे. तुम्हाला झोपेतनं उठून जरी मेहंदीचा कोन हातात दिला तर तुमची फिनिशिंगमध्येच मेहंदी यायला पाहिजे, एवढी प्रॅक्टिस करायची आहे. त्यानंतर तुम्ही अशा पद्धतीचे कर्वसुद्धा प्रॅक्टिस करू शकता. मी एवढंच प्रॅक्टिस करा असं बोलत नाही आहे. ह्याच्यात तुम्ही अजून काही क्रिएटिव्हिटी करून प्रॅक्टिस करू शकत असाल तर तेही तुम्ही ट्राय करा. पण आधी जे काही बेसिक एलिमेंट्स आहेत ते तुमचे क्लिअर पाहिजे. त्याच्यावर तुमचा हात प्रॉपर बसला पाहिजे, तेव्हाच तुम्ही पुढचं काहीतरी करू शकाल किंवा काही क्रिएटिव्हिटी करण्याची क्षमता तुमची बनेल. ओके, त्यानंतर असे बरेच काही शेप्स आहेत ते सुद्धा आपण पुढे प्रॅक्टिस करणार आहोत. जसे की चौकोन आहे, त्रिकोण आहे, आयताकार आहे, षटकोन किंवा अजून महालासारखे आकार, यासारखे बरेच शेपचे आपण प्रॅक्टिस करणार आहोत. पण यामध्ये तुमचा प्रॉपर हात बसला पाहिजे, तेव्हाच ते शेप्स तुम्हाला काढता येईल व्यवस्थित. आता मी या साईडने कर्व्स घेईल. हे तुम्हाला प्रॉपर या बॉक्समध्ये काढायचे आहेत. आणि जर तुम्हाला होमवर्क चेक करायचा असेल तर माझी इन्स्टा ID आहे रेणुकाज मेहंदी वर्ल्ड. त्यावरती तुम्ही तुमचे प्रॅक्टिसचे व्हिडिओज किंवा फोटोज शेअर करू शकता, पाठवू शकता. मी तुम्हाला तिथे नक्की रिप्लाय देईल, तुमचा नक्की होमवर्क चेक करेल. जर तुम्ही खरंच प्रॅक्टिस करत असाल डेली, जसजसे माझे व्हिडिओज येतात तसतसे जर तुम्ही प्रॅक्टिस करत असाल तर तुमचा होमवर्कसुद्धा तुम्ही चेक करून घ्यावा असं मला वाटतं. तसं केल्याने तुम्ही कुठे कुठे चुकता किंवा तुमच्या चुका कुठे कुठे होतात ते तुम्हाला कळेल आणि त्या चुका तुम्ही सुधारू शकाल. जर तुम्ही हा व्हिडिओ बघून जर तुम्हाला एखादा कन्सेप्ट क्लिअर झाला नसेल आणि तुम्ही जर तशीच प्रॅक्टिस कंटिन्यू केली असेल तर तुम्हाला चुकीचं ज्ञान मिळू शकतं ना. त्याच्यामुळे तुम्हाला जे काही अडचणी आहेत किंवा डाऊट्स आहेत तुम्ही वेळोवेळी क्लिअर करून घेत चला. जर तुम्हाला डाऊट वगैरे असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. जर इथे कमेंट करायला नको वाटत असेल किंवा कम्फर्टेबल नसाल तर तुम्ही मला इन्स्टाला पर्सनली SMS करू शकता. मी तिथे नक्की तुम्हाला हेल्प करेल. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला कर्व्सची प्रॅक्टिस करायची आहे. तुम्ही बघू शकता मी जे काही कर्व्स काढते ते पूर्णपणे हात उचलून काढते आणि एकही कर्व माझा तुटत नाही आहे. याचं मेन सांगायचं कारण असं आहे की तुम्ही पेस्ट व्यवस्थित बनवली पाहिजे, त्यावरच तुमची पूर्ण प्रॅक्टिस डिपेंड आहे. जर तुम्ही पेस्टच खराब बनवली तर तुमचं प्रॅक्टिस करायचं सुद्धा पूर्ण मूड निघून जाईल. त्याच्यामुळे सुरुवात करतानाच व्यवस्थित करा. तर ही कर्वची डिझाईन मी या पूर्ण बॉक्समध्ये तुम्हाला ड्रॉ करून दाखवते. सेम तुम्हाला असंच प्रॅक्टिस करायचं आहे.
अजून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कर्व वेगवेगळ्या अँगलने ट्राय करायचे असतील तर करू शकता. परत असं नको वाटायला की मी हा पोर्शन शिकला नाही किंवा प्रॅक्टिस केला नाही. ती खंत तुमच्या मनात राहायला नको आहे. त्याच्यामुळं तुम्हाला जे जे वाटेल ते तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. ओके. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा थोडा जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला हक्काने लाईक करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा थोडा जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर हक्काने लाईक करा. तसेच या व्हिडिओची किंवा या कोर्सची ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवरती सिलेक्ट करा. यामुळे माझे सर्व व्हिडिओज तुम्हाला पहिल्यांदा येतील. चला तर मग भेटूया डे 5 मध्ये. तोपर्यंत बाय बाय.